वेलकम टू माय चॅनल। चला आज आपण ब्लाउजवरच्या स्लीव्जवरची अजून एक साधी सिंपलवाली डिझाइन बघणार आहोत। तर यासाठी या पद्धतीने मी पहिल्यांदा हा स्लीव्जचा आकार काढून घेतलेला आहे आणि यानंतर हा क्रॉसमध्ये ट्रायंगल शेपमध्ये असलेला हा एक आकार काढून घेतलेला आहे। तर हा शोल्डरच्या तिथला भाग येतो। हे फक्त शोल्डरच्या तिथल्या भागाच्या तिथेच मी वर्क करणार आहे। त्यासाठी मी पहिल्यांदा या इथे फॅब्रिक ग्लूच्या साहाय्याने हे स्टोन लावून घेतलेले आहेत आणि यानंतर हा सिल्क थ्रेड घेतलेला आहे येलो कलरचा। हा 4 पदरी आहे म्हणजे एकूण मिळून 8 थ्रेड आहेत। साडीचा कलर येलो आहे त्यामुळे मी थ्रेड सुद्धा येलो कलरचाच वापरणार आहे। चला आता सुरुवात करूया। तर यामध्ये सर्वात पहिल्यांदा या इथून सुईला वरती काढायचं। यानंतर या सुईभोवती 1 2 3 4 5 6 7 आणि 8 वेळा गुंडाळल्याच्या नंतर यानंतर याच्या जवळच इथेच पुन्हा एकदा सुई खाली टाकायची। हातातला दोरा सोडायचा नाही। यानंतर याच्या क्रॉसमध्ये या साइडने सुई पुन्हा एकदा वरती काढायची। पुन्हा यानंतर या इथे एकदा पुन्हा सुई खाली टाकायची। मी या अगोदर बुलियन नॉटचा फ्लावर डिझाइन कशी करायची असते ते मी तुम्हाला दाखवलं होतं। सेम तीच डिझाइन मी इथे करते। यानंतर याच्या हे जे कर्व झालेलं आहे याच्या सेंटरमधून पुन्हा एकदा सुई वरती काढायची। सेम तसंच 8 वेळा गुंडाळून घ्यायचं। या पद्धतीने छानपैकी फूल तयार होतं। अजून एकदा दाखवते मी पूर्ण फूल। या इथून पहिल्यांदा सुईला वरती काढायचं। 8 वेळा सुई भोवती गुंडाळलं। त्यानंतर इथे दोरा पुन्हा खाली टाकला, सुई खाली टाकली। क्रॉसमध्ये या इथून पुन्हा सुईला वरती काढायचं। या इथेच एकदा सुईला खाली टाकायचं। फक्त शेवटची जेव्हा आपण हे करणार असतो तर त्यावेळी पहिली जी आहे याच्या इथून काढायचं। या इथून दोरा काढून देऊन याच्यामध्ये टाकायचा। सुई तिथून काढून देऊन असे टाकायचे। म्हणजे त्याचा हा या पद्धतीने गोल असा आकार येतो। आता हे आपण फक्त एकच पाकळीचं केलेलं आहे। जेव्हा तुम्ही दुसऱ्या पाकळीचं करणार असाल, याच्या पुढे जर एक्सटेंड करायचं असेल, याच्या पुढे जर तुम्हाला वाढवायचं असेल तर त्यावेळी तुम्ही आता सुईभोवती फक्त 8 वेळा दोरा गुंडाळलेला होता। त्यानंतर तुम्ही 10 12 या पद्धतीने तो दोरा गुंडाळायचा। आता यानंतर याचे हे लीफ कसे काढायचे हे मी तुम्हाला दाखवते। यामध्ये मी जरदोजीचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत या पद्धतीने आणि साधा सिंपल सुई आणि दोरा घेतलेला आहे। पहिल्यांदा हा असा आकार काढून घ्यायचा। त्यानंतर या इथून सुईला वरती काढायचं। यामध्ये एक जरदोजी टाकायची। त्यानंतर याच्या इथे एकदा स्टिच करायचा।
पुन्हा त्यानंतर याच्या या साईडने सुईला वरती काढायचं, त्यामध्ये एक जरदोजी टाकायची, आता यानंतर हे जी लीफ काढलेले आहेत या लीफला आपण एक छानशी जरदोजीने आउटलाइन करून घ्यायची। छोटे छोटे चेन स्टिचिंग करायचे, मोठे बिलकुलही नाही करायचे। दोरा पूर्णपणे सैल सोडायचा खालचा। आता हे इथे लीफचा टोक आलेला आहे, तर याच्या इथे एकदा पहिल्यांदा स्टिच करायचं, पुन्हा थोडंसं पुढे जाऊन स्टिच करायचं, छोटासा टाका टाकायचा तिथे आणि पुन्हा रिवर्स यायचं। रिवर्स येताना सुद्धा छोटासा स्टिच करून मग पुढे या पद्धतीने, म्हणजे त्याचा जो आकार असतो तो आकार छान दिसतो। बघा, याला आउटलाइन केल्यामुळे अजून छानसं गेटअप आलेलं आहे। आता यानंतर या इथे आपण पुन्हा चेन स्टिचिंगच करणार आहोत, फक्त डबल चेन स्टिचिंग करायची आहे। बघा, हे इतक्या सुंदर पद्धतीने दिसतं। जर तुम्हाला यामध्ये काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।